फौजदारी न्यायालयामध्ये फौजदारी जे गुन्हे असतात त्या संदर्भामधली न्यायालयीन प्रक्रिया कशी राबवावी या संदर्भातल्या तरतुदी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत ती देण्यात आलेली आहे। तर प्रत्येक फौजदारी गुन्ह्यामध्ये फिर्यादीची किंवा पीडितेची जी बाजू आहे हे सरकारी वकील न्यायालयासमोर सादर करतात। आपण जर का खाजगी वकील लावलेला असला तर आपला खाजगी वकील हा सरकारी वकिलाचा मदतनीस म्हणून काम करतो। तर सर्वप्रथम न्यायालयामध्ये पोलिसांनी जे दोषारोपपत्र जे सादर केलेलं असतं त्याचे वाचन केले जाते आणि त्या अनुषंगाने विविध दोषारोपांची यादी ही तयार केली जाते। न्यायालयात त्यानंतर आरोपीची न्यायाधीशांसमोर साक्ष तपासणी होत असते। म्हणजे न्यायाधीश आरोपीला त्यांच्याकडे असलेल्या प्रश्नावलीनुसार वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि या प्रश्नानुसार तो त्याच्यावर असलेले जे काही दोषारोप आहेत ते त्याला कबूल आहे किंवा कसे या संदर्भात ते प्रश्न असतात। तर या अनुषंगाने आरोपीला उत्तर देण्याची सक्ती नसते, पण हा एक नैसर्गिक न्यायतत्वाचा एक भाग आहे। यामध्ये आरोपीला त्याची बाजू मांडण्याचा हा पूर्ण अधिकार असतो। आरोपीने जर का त्याच्यावर असलेल्या दोषारोपा संदर्भामध्ये जर का कबुली दिली तर त्या अनुषंगाने त्याची लेखी नोंद होत असते, त्याचे वाचन केले जाते आणि त्यानंतर संबंधित जे पक्षकार असतात त्यांची स्वाक्षरी घेऊन त्या अनुषंगाने शिक्षा ही जाहीर करण्यात येत असते। आता ज्या ठिकाणी आरोपीने गुन्हा नाकबूल केलेला असला तर अशा ठिकाणी न्यायालय हे दोघी पक्षकारांना त्याची बाजू मांडण्यासाठी व त्या अनुषंगाने साक्षीदार व पुरावे सादर करण्याचे आदेश हे देत असते। त्यानंतर न्यायालयामध्ये दोघी पक्षकारांमार्फत साक्षीदार व पुरावे सादर केले जातात आणि दोघी पक्षकार त्यांची बाजू हे न्यायालयासमोर मांडतात। यालाच आपण युक्तिवाद असं म्हणतो। तर न्यायालय दोघी पक्षकारांची बाजू ऐकून घेते, त्यानंतर सदर घटनेसंदर्भातील जे तथ्य आहे ते वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर योग्य असा न्यायनिर्णय व हुकुमनामे न्यायालय जाहीर करते। आता कोणत्या प्रकरणामध्ये आरोपीची आरोपातून मुक्तता होऊ शकते तर ते म्हणजे ज्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल झालेला असेल तिथे किंवा ज्या ठिकाणी साक्षीदारच साक्ष देण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत किंवा दोषारोपानुसार जे योग्य पुरावे आहेत ते न्यायालयात सादर करण्यात आलेले नाहीत, अशा प्रकरणामध्ये आरोपीची आरोपातून मुक्तता होऊ शकते। त्यानंतर घटनेच्या अनुच्छेद 72 नुसार राष्ट्रपती, घटनेच्या अनुच्छेद 161 नुसार राज्यपाल यांना अधिकार आहेत की ते आरोपीची आरोपातून मुक्तता करू शकतात। त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्याअंतर्गत कलम 473, कलम 474 आणि कलम 477 नुसार शिक्षेमध्ये बदल करणे किंवा शिक्षेतून मुक्तता देणे याचा अधिकार हा समुचित शासनास आहे।